नमस्कार. तर आपण आता लोणावळ्यामधील शांतीधाम आश्रममध्ये आहोत. बघू शकता परिसर इकडचा. आणि हे राम मंदिर आहे समोर. रामाचं रामाच्या मूर्ती आहेत बघा. इथं दरवाजा केवढा भव्य आहे बघा. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं असं श्रीराम मंदिर आहे. आणि परिसर एकदम शांत असा आहे. भालचंद्र महाराजांचं मंदिर आहे इथे. हे आपण आता मंदिरात एंट्री करतो आहोत. मी परिसर बघू शकता. हा गाभारा. एवढं भव्य दिव्य असं राम मंदिर आहे. हा घुमट आहे. कमीत कमी 2 ते 3 हजार लोक बसू शकतील एवढा हा परिसर आहे. बाबा फलारी बाबांचं हे स्वप्न होतं ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. इकडे भालचंद्र महाराज आहेत. जय श्रीराम. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. सुंदर अशा रामाच्या मूर्ती आहे. आणि इकडे कैवारी हनुमान. आणि या साईडला श्री गरुडदेव. सुंदर असं भव्य दिव्य असं राम मंदिर लोणावळ्याला. बाबा भालचंद्र महाराज. हे आपण प्रदक्षिणा घेऊया. मंदिराचं काम चालू आहे. अजून पूर्ण व्हायला अजून 2-3 वर्ष जाऊ शकतात. एवढं हे भव्य दिव्य मंदिराचं काम चालू आहे. जय श्रीराम. जय सियाराम. परिसर बघू शकता तुम्ही केवढा हा भव्य दिव्य आहे असा. इकडे बघूया काय आहे. हा सुंदर सुंदर. हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे. आणि बाजूला गाव बघू शकता. एकदम धुक्याने धुकं एवढं आहे की बोलू शकत नाही. तर सुंदर असा परिसर बघितला तुम्ही राम मंदिराचा. हे भव्य दिव्य असं मंदिर आहे. लोणावळ्याला आलात तर नक्कीच या. मुंबई पुणा जुना जो रोड आहे त्या रोडच्या नजीक एक गाव आहे सदापूर म्हणून. तिथे हे मंदिर आहे. सुंदर असा परिसर आहे. हे समोर रामाचं मंदिराचा तो एंट्रन्स आहे तो. आणि इकडे भालचंद्र महाराजांचं मंदिर आहे. आणि अशी आजूबाजूला बरीचशी मंदिरं आहेत.